आज तुम्हाला वाघ आणि गाय याची गोष्ट सांगणार आहे. एकदा एक जंगलमध्ये वाघ असतो, तो आपल्या गुहेमध्ये राहत असतो. तर मग एक दिवस सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं असतं. तर मग वाघ विचार करतो की अरे एवढा धोधो पाऊस पडून पाणी कसं काय साचलं. बहुतेक मला मस्त गार झोप लागली असेल आणि मला कळलं नसेल. तर मग तो विचार करतो, मी असं करतो की पाणी कमी व्हायचं वाट बघतो आणि मग मी शिकारसाठी जातो. हेच ठीक आहे. तर मग पाणी थोडं साचलेलं जो पाणी होतं ते कमी झालं. तर मग तो शिकारसाठी निघाला. तर जो ससाची शिकार करतो तो, पण तो विचार करतो की मी तेच खाऊन मला कंटाळा आला, म्हणजे आता मी बोर झालो. तर आता मी काही दुसरी मोठी शिकार करतो आणि मग त्याला खातो. तर मग तो मोठ्या शिकारचे शोधत जातो दुसऱ्या दिवशी. तर त्याला एक गाय दिसते, तिथेच गवत खात असते. तर मग वाघ मनात विचार करतो, हे बघ काय वेगळं खायची इच्छा होत होती आणि शिकार बाजाराजवळ चालून आला. तर मग पहिल्यांदा वाघ विचार करतो की मी लपवून हिच्याकडे लक्ष ठेवतो. हिच्यावर पण जर का कोणी उजून असेल तो उजून बच जाईल. म्हणून तो 3 दिवस बघत असतो. तर एक दिवस काय होतं, तो विचार करतो की आज मस्त चान्स गायला शिकार बनवण्यासाठी. तर मग तो गायला उड्या मारायला जातो. तर मग वाघाला बघून गाय घाबरून जाते. तर मग वाघ म्हणतो, अरे खरंच घाबरू नको, मी इथे नवीन आहे, काय तू मला जंगलात जाण्यासाठी मदत करशील का. तर मग गाय विचारते, खरंच का. वाघ म्हणतो हो. तर मग गाय आधी स्वागत करते आणि मग काय, तर मग वाघाला वाटतं की याची वडील साथी असते तर मज्जाच येऊन जाईल शिकार करण्यासाठी. मग ते पुन्हा आपले जो गवत असते ते खाण्यात लागते. तर मग वाघ उड्या मारणारच होता, तेवढ्यात गायला वाटतं की काहीतरी गडबड आहे. तर मग काय विचारते, अरे अरे काय झालं तुम्हाला, तुम्ही हर्षवर्धनाबरोबर का वागतात. तर वाघ म्हणतो, तुला काय वाटलं होतं मी तुला असं सोडून देईन. मी बघत होतो की तू एकटी आहे की तुझ्याबरोबर दुसरं अजून कोण आहे का. खूप जोरीची भूक लागली आहे. चल आता तूच येताना सवाल म्हटलं. तर मग गाय म्हणजे मी तर तसंच म्हणणार आहे. तर मी तुमचे पोटभर जेवणची सोयच करून टाकते. तर वाघ म्हणतो, अरे वा, ही झाली ना गोष्ट. वाघ विचारतो की मला काय करावं लागेल याच्यासाठी. तर मग लगेच गाय म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या वस्तीमध्ये चला, तिथे तुम्हाला बेसकं मिळेल, तुम्ही तिथे पोट भरून खा. तर मग वाघ म्हणतो, अच्छा ही गोष्ट आहे, तर चल लवकर. तर मग गाय तिथे घेऊन जाते जिथे गाय बाकीच्या साठी गवत खात असतात. तर मग गाय म्हणते, हे आहे माझ्यासाठी, मी म्हटलं होतं ना. तर मग वाघ म्हणतो, हां थँक्यू. वाघ जसं त्यांच्या दिशेकडे जाणार असतो त्यांच्याकडे, तेवढं मागणं एक गुस्से बैल येतो आणि आपल्या शिंगांनी वाघाला अशी टक्कर मारून पाहतो की वाघ परत उठूच नाही शकत. तर मग वाघ म्हणतो, अरे बापरे, हे क्या होतं, तो गोल गोल गोष्टी करून मला फसवलं गायची बच्ची. तर मग गाय म्हणजे, अच्छा, तर तुम्ही माझ्याबरोबर काय केलं, जसं तसं मिळालं जसं तसे. तर मग वाघ म्हणतो,
बघून घेईन मी तुम्हाला. कितना जोरात मारलाय असं पण कोणी करतं बरं. तर मग असं पण कोणी करतं बरं. तर मग वाघ म्हणतो हाय. तर मग गाय म्हणते आता समजलं तुम्हाला. तेव्हा तुम्ही कोणाची शिकार करत असतात तेव्हा त्याला कसं दुखत असेल. तर वाघ तिथून बुक्याला चढ जातो आणि स्वतःला कोसतो. तर मग वाघ म्हणतो काश मी इथे आलोच नसतो तर हे झालंच नसतं. तर अशा प्रकारे गायच्या चतुराईमुळे गायने आपले साथींचे जीव वाचवलं आपल्या चतुराईमुळे. तर या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की कधी लालच करू नये, नाहीतर त्याचा परिणाम नेहमी वाईट असतो. जशाच तसे अशी होते वाघ आणि गाय याची गोष्ट.